आज आपण सोप्या पद्धतीने तांदळाच्या भाकऱ्या कशा करायच्या ते पाहणार आहोत। इथे 4 भाकऱ्यांसाठी मी प्रमाण घेते पाण्याचं 2 कप पाणी आणि 2 कप तांदळाचं पीठ। हे पीठ मी इंद्रायणी तांदळाचं यूज केलेलं आहे। तांदूळ स्वच्छ धुवून फॅन खाली सुकवून मग चक्कीतून दळून आणले आहेत। आता या पाणी गरम झालं आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा तूप घातले आणि आता त्याच्यात मी हे पीठ टाकत आहे। आता ते सगळं मिक्स करून घेते आणि एका ताटामध्ये ते काढून घेते। थोडं गार झाल्यावर ते मळून घ्यायचं। ताटामध्ये काढलेलं आहे। एका साईडला तवा तापायला ठेवलेला आहे। आता हे पीठ मी मळून घेते। भाकरी व्यवस्थित लाटता येते जर पीठ व्यवस्थित भागवलं गेलं तर। याला भागवून केलेल्या भाकऱ्या असं म्हणतात। भाकरी व्यवस्थित चांगली सॉफ्ट होते, खायला नरम असते एकदम। आणि जर कोणाला कडक पाहिजे असेल तर जास्त वेळ तव्यावर ठेवायची बंद करून गॅस, मग ती कडक होते। अशी छान आपली तांदळाची भाकरी रेडी आहे। अशाच मी बाकीच्या भाकऱ्या पण करून घेते।